हा कार्यक्रम जॉय स्माइल मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे. आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचं मध्ये स्वागत. आज तुम्ही आमच्या सोबत आहात आणि मी प्रार्थना करते की जे तुम्ही ऐकण्याची गरज आहे अगदी तेच देवाने माझ्या मुखातून वदवून घ्यावं. आज मी तुमच्याशी सामर्थ्यवान होण्याबद्दल बोलणार आहे. सामर्थ्यवान म्हणजे आध्यात्मिक सामर्थ्य. एक सांगू, मी ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली आठवड्यातून 3 वेळा व्यायाम करते आणि व्यायामाने माझं शरीर मजबूत झालं आणि सबळ झालं. आता हे जॅकेट घातलंय म्हणून माझे मसल्स दाखवू शकणार नाही, पण भारी मसल्स आहेत अगदी. तर जेव्हा मी निराश होते किंवा मी गोष्टींबद्दल उद्विग्न होते, मला भीती वाटते, तेव्हा या मसल्सचा मला नाही फायदा होत. आध्यात्मिकरित्या मला त्याचा काहीही फायदा होत नाही, जरी त्यामुळे मी शारीरिकरित्या तंदुरुस्त झाले तरी. एफेसकरास अध्याय 6 वचन 10. आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तींमध्ये सबळ व्हा, त्याच्याशी संघटन करून सामर्थ्यवान व्हा. संघटन म्हणजे एकरूप व्हा, देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा. तर माझ्यासाठी याचा अर्थ असा आहे की देवासोबत वेळ घालवणं आणि देवासोबत संघटन करणं, त्याच्याशी एकरूप होणं. आणि बघा, आपण जे काही करतो त्यामध्ये देवाला कसं सहभागी करून घेता येईल हे शिकायला हवं. आता कदाचित तुमच्यासाठी ते महत्त्वाचं नसेल, पण देवाने अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मला हे शिकवलं तेव्हा ते मला महत्त्वाचं वाटलं. कारण त्याआधी मी दर रविवारी चर्चमध्ये जायचे आणि रोज सकाळी थोडी प्रार्थना म्हणायचे आणि रात्री प्रार्थना म्हणायचे, अगदी थोडा वेळ. आणि जोवर एखादी समस्या येत नव्हती तोवर मी इतर वेळी देवाबद्दल विचारच केला नाही. आणि माझ्याकडे या आध्यात्मिक गोष्टी होत्या, त्या मी केल्या, त्यामध्ये देव सहभागी झाला. पण माझ्या दैनंदिन नियमित जीवनात देवाला फारशी रुची आहे असं मला वाटलं नव्हतं. आणि माझं देवाबद्दलचं नातं खूप बळकट झालं. तेव्हा मला कळलं की मी जे काही करते त्या प्रत्येक गोष्टीत देवाला सहभागी व्हायचं असतं. आणि म्हणूनच मी किराणा माल घेतानाही त्याच्यासोबत वेळ घालवते, लॉन्ड्री काम करतानाही मी देवासोबत वेळ घालवते, रस्त्यावरून गाडी चालवताना मी देवासोबत वेळ घालवते. खास करून ड्रायव्हिंग करत असताना तुम्ही ड्रायव्हिंगवर सुद्धा लक्ष केंद्रित करावं. देवासोबत वेळ घालवण्यासाठी आपल्याला एका विशिष्ट सभागृहात जाण्याची किंवा विशिष्ट पद्धतीने बसण्याची गरज नाही. देवासोबत कशा प्रकारे वेळ घालवावा याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि याबद्दल तुम्ही चुकीची समजूत करून घेऊ नये असं वाटतं आणि थोड्याच वेळात आपण बोलूया त्याबद्दल. मला एफेसकरास 3:16 आवडतं आणि हा अध्याय कधीकधी मी सकाळी वाचते. मी हे वचन मोठ्याने बोलते. खरं तर जेव्हा मी व्यायाम करते तेव्हासुद्धा मी प्रार्थना करत असतेच, पण तेव्हाच करते असं नाही. तर माझी पाठ दुखते तेव्हा फिजिओथेरपी घेत असताना मी ते वचन मोठ्याने म्हणते. मी व्यायाम करताना त्यावर लक्ष केंद्रित करते. आणि बघा, कल्पना करून पहा की तुम्ही व्यायाम करताना प्रार्थना करताय आणि देव हा सगळीकडेच आहे. देव सगळीकडे आहे. तुम्ही जे करता त्यात देवाला स्वारस्य आहे. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी इतकी उत्साही झाले होते की हा अनुभव मला घ्यायचा आहे आणि हाच अनुभव आज तुम्हालाही घ्यायचा आहे. तुम्ही जे करता त्यात देवाला स्वारस्य असतं, अगदी प्रत्येक गोष्टीत. आपण काय करतो हे महत्त्वाचं नाही, पण आपण जर त्या कामात त्याला सहभागी करून घेतलं तर ते काम आध्यात्मिक होईल. आता मी वाचतेय, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. तुमचे हे जे शरीर आहे ते सगळे पाहू शकतायत, पण तुम्ही एक आत्मा आहात, तुमच्यात एक जीव आहे. तुम्ही या शरीरात राहताय. लोक तुमचं शरीर पाहू शकतात, तुम्ही तुमचं पाहू शकता, पण तुमच्या शरीरापेक्षाही जास्त महत्वाचं आहे तो तुमचा आत्मा. देवाला त्या आतल्या माणसात जास्त स्वारस्य आहे. तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे
पवित्र आत्म्याद्वारे तो स्वतः तुमच्या अंतःकरणात आणि व्यक्तिमत्वात वास करतो. किती छान आहे हे बघा. आणि देवाला तुमच्या व्यक्तिमत्वात वास करायचा आहे. मला तुमचं तर माहीत नाही, पण बऱ्याचदा मला आत्म्याने भारलेल्या व्यक्तिमत्वाची गरज भासते. जेव्हा ही गोष्ट मी लक्षात ठेवत नाही तेव्हा माझं कुटुंब किंवा इतर लोक ते करतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपल्या अंतःकरणाला सबळ करण्यासाठी आम्ही त्याला आमंत्रण देतो. जर तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या सबळ राहायचं असेल तर देवासोबत वेळ हा घालवावाच लागणार आहे. फिलिप्पेकरास अध्याय 4 वचन 13, मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. आणि विस्तारितमध्ये खूप छान म्हटलंय की त्याच्याद्वारे मी कशाहीसाठी तयार आहे, मी कशाशीही एकरूप होईन जो मला अंतःकरणातून सामर्थ्य देतो. जर तुम्ही रोज हा विचार घेऊन जगलात तर तुमच्या आयुष्यात बदल घडेल. आणि जेव्हा रोज सकाळी तुम्ही उठता, विचार करता, काय विचार करता, मी प्रत्येक गोष्टीसाठी आयुष्यात जे काही घडेल त्यासाठी तयार आहे, ख्रिस्त माझ्यात राहतो म्हणून मी माझ्या समस्यांचा सामना करण्यास सबळ आहे. हे अगदी खरं आहे की तुम्ही ख्रिस्तामध्ये राहता आणि तो तुमच्यात राहतो. आणि म्हणूनच दर रविवारी केवळ चर्चमध्ये जाणं आणि एके दिवशी तुम्ही स्वर्गात प्रवेश कराल अशी आशा बाळगणं म्हणजे ख्रिस्तीत्व नाही. आपण जे काही करतो त्यामध्ये त्याचा सहभाग असायला हवा. आणि आता मी तुमच्यासाठी वाचणारे नीतिसूत्र अध्याय 18 वचन 14, मनुष्याचे चित्त आपली व्याधी सहन करते पण व्याकुळ चित्त कोणाच्याने प्रसन्न करवे. विचार करा यावर. जेव्हा तुम्हाला शारीरिक वेदना होतात किंवा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्ही आतून खंबीर राहता. देव तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढेल असा तुमचा ठाम विश्वास असतो. बघा, जर तुम्ही आतून खंबीर असाल तर कुठलीही बाह्य गोष्ट तुमच्या विरोधात उभी राहून तुमचा पराभव नाही करू शकणार. ती गोष्ट आव्हानात्मक असू शकते, कठीण असू शकते, आनंददायी नसेल, पण तरीही तुम्ही त्या गोष्टीचा सामना करूच शकता. आणि जेव्हा आपण एखाद्या संकटात सापडतो देवाच्या कृपेने आपण त्या संकटातून बाहेर पडतो. पण व्याकुळ चित्त कोणाच्याने प्रसन्न करवेल. बघा, सबळ होण्याची प्रतीक्षा करत बसू नका. तुम्ही सबळ आहात. देवामध्ये सबळ राहणं याबद्दल बोलूया. कदाचित तुम्हाला माहीत असेल, मी अनेक वर्ष देवासोबत बोलते. माझं त्याच्याशी खूप छान आणि घट्ट नातं आहे. तर अनेक लोकांप्रमाणे मी सुद्धा काही आध्यात्मिक सवयी लावून घेतलेल्या आहेत. आणि मी दररोज काही गोष्टी सहज करते, अगदी सहज. आणि त्या गोष्टींमुळे मला सबळ राहण्यास मदत होते. तुम्ही दिवसातून 2-3 वेळा, कधी 4 वेळा जेवता. आणि जर तुम्ही 2-3 दिवस जेवला नाहीत तर तुम्हाला अशक्तपणा जाणवायला लागतो. अध्यात्माच्या बाबतीतही असंच आहे. जर तुम्ही देववचन ग्रहण केली नाहीत, देवाचा सहवास अनुभवला नाहीत, त्याच्यासोबत वेळ घालवला नाहीत, त्याच्याशी बोलला नाहीत तर काही दिवसांनी तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. मी सबळ राहण्यासाठी काही प्रयत्न केलेत आणि कॉन्फरन्समध्ये पण बऱ्याचदा केलेत. येशू मला म्हणाला की तो वेल आहे आणि आपण शाखा आहोत. जर आपण त्याचा आदेश पाळला तर आपण सबळ राहतो. आणि विचार करा, मी झाडाची एक फांदी घेतली आणि ती इथे सभेमध्ये आणली. इथे ती फांदी आणली तेव्हा छान अगदी हिरवीगार टवटवीत होती. पण दुसऱ्या दिवसापासून ती सुकायला लागली आणि 3-4 दिवसांनी ती फांदी पूर्णतः सुकली. आता ती मृत होणार असं वाटायला लागलं. झाडांबद्दल हे आपल्याला माहितीच आहे. तुमच्या घराबाहेरचं कुठलंही झाड घ्या, तुम्ही त्या झाडाचं एक पान तोडा आणि ते पान एका ठिकाणी ठेवून द्या. काही दिवसांनी ते पान सुकेल आणि मरून जाईल. आणि खरं तर आपलं आयुष्य असंच असतं बरं का. आपण वेलीशी जोडले गेलो नाही तर वेलीमध्ये असणारी जीवन ऊर्जा आपल्यात सामावणार नाही. आणि काही काळानंतर आपण क्षुल्लक गोष्टींवर रागावू, आपण असंतुष्ट होऊ, अतृप्त होऊ, आपल्याला हे आवडणार नाही, ते आवडणार नाही, सतत तक्रार करू आपण. आणि या सगळ्याचं कारण म्हणजे आपण आध्यात्मिकदृष्ट्या दुर्बळ असू. देवासोबत वेळ घालवा. आता याचा अर्थ नेमका काय? तुम्ही देवासोबत वेळ कसा घालवाल? जेव्हा तुम्ही देवासोबत वेळ घालवता म्हणजे काय करता? प्रामाणिकपणे देवासोबत वेळ घालवताना तुम्ही काय करता यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही देवाला वेळ देता.
तर माझी एक आध्यात्मिक अशी सवय आहे की मी रोज सकाळी उठल्यावर कॉफी पिते. आणि आता ही आध्यात्मिक सवय आहे का नाही माहीत नाही, पण सवय आहे. आणि मी माझी कॉफी घेते आणि माझ्या ऑफिसच्या वरच्या मजल्यावर जाते आणि मी दुसऱ्या एका खुर्चीवर शांत बसते जिथे मला बसायला आवडतं. आणि मी खिडकीतून बाहेर पाहत देवासोबत वेळ घालवते. तुम्ही म्हणाल की तुम्ही तो वेळ देवासोबत घालवता म्हणजे काय करता? खरं तर मी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या गोष्टी करते आणि असं केल्याने नाविन्य टिकून राहतं. सगळ्यात आधी तर मी देवाशी बोलायला लागते. यालाच तर प्रार्थना म्हणतो ना आपण, देवाशी बोलणं, देवाचं ऐकणं. कधी कधी बघा मी फक्त बसते आणि देवाकडून काहीतरी मिळवते. मी बसते आणि म्हणते की देवा, मी आज तुझं सामर्थ्य मिळवते, मी तुझी कृपा स्वीकारतीये, मी तुझी दया स्वीकारतीये, मी तुझ्याकडून क्षमा स्वीकारतीये. आणि बघा हे करताना कदाचित मला काही जाणवणार नाही, पण मी देवावर पूर्णपणे विश्वास ठेवते की ज्या गोष्टीसाठी देवाने मला वचन दिलं होतं त्या गोष्टी माझ्या आहेत, त्या गोष्टी माझ्याकडे येत आहेत. मला वाटतं देवाकडून काहीतरी मिळवण्यासाठी आपण खूप वेळ खर्च करतो, पण बायबल असं म्हणतं की तुम्हाला जे हवंय ते आधीपासूनच तुम्हाला मिळालेलं आहे. देवा, मला आज तुझी मदत मिळाली आहे. मला नाही माहीत माझा कुठल्या गोष्टीशी सामना होईल, पण कितीही संकट आली तरी मी माझं सामर्थ्य असलेल्या ख्रिस्ताद्वारे त्यांचा सामना करू शकेन. हे मी रोज करते. मी देवासोबत वेळ घालवते. तुम्ही म्हणाल जॉयस मला सांग तू किती वेळ देवासोबत घालवतेस? बघा याबद्दल मी काही सांगू शकणार नाही, कारण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काम करतो. आणि मी एवढं सांगेन की मी माझं पोट भरेपर्यंत मी खाते. हो, हे खरं आहे. हे मी माझ्या खाण्याच्या पद्धतीवरून शिकले. पोट भरल्यासारखं वाटेपर्यंत मी खाते आणि मग थांबते. कारण जेवल्यावर 20 मिनिटांनी खाताना जितकं पोट भरलं होतं त्यापेक्षा जास्त पोट भरल्यासारखं वाटतं. आणि हीच पद्धत मी अध्यात्मासाठी वापरते. मी वाचते, मी देवाशी बोलते, मी बायबल वाचते, कधी कधी मी संगीत ऐकते, मी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करते, मी पुस्तकं वाचते. आणि जर तुम्हाला कळत नसेल काय वाचावं, मी लिहिलेली 140 पुस्तकं पडताळून बघा तुम्ही, तुम्हाला वाचण्यायोग्य त्यात सापडेल. पण माझ्या आवडीची काही पुस्तकं आहेत, माझी आध्यात्मिक पुस्तकं आहेत, अशी पुस्तकं ज्यातून मी काही शिकू शकते, काहीतरी मिळवण्यासाठी मी बायबलची अधिकाधिक पानं वाचेन असं नाही करत. मी पूर्वी तसं करायचे, पण नंतर मला कळलं की देवाला परिमाणापेक्षा गुणवत्ता महत्वाची आहे. बघा तुम्ही दिवसाला 6 अध्याय वाचता आणि जर तुम्हाला त्यातलं काहीच कळलं नाही, त्यापेक्षा तुम्ही एका अध्यायातलं एक वचन वाचलं आणि त्यावर लक्ष केंद्रित केलं आणि जोवर तुम्ही ते आत्मसात करत नाही तोवर तुम्ही विचार केला तर देवाला ते जास्त आवडेल. आपल्याला वाटतं जास्त केल्याने फायदा होतो, पण तसं नसतं. किती समजलं ते महत्वाचं. अध्यायातलं एक वचन घ्या, त्यावर विचार करा, ते वाचा, त्यावर विचार करून स्वतःला विचारा तुमच्या आयुष्यात या वचनाचं महत्त्व नक्की काय आहे, या वचनांमधून तुम्हाला काय मिळालंय आणि तुम्हाला नक्की काय समजलंय ते महत्वाचं. आणि बघा मला वाटतं आपण खूप घाई करतो आणि देवाची अशी इच्छा आहे की जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवता तेव्हा तुम्ही अभ्यास करताना घाई करू नका. कारण त्या घाईपेक्षाही महत्वाचं आहे की तुम्हाला खरोखर ते किती समजलेलं आहे. तुम्ही 15 मिनिटं किंवा अर्धा तास वेळ देता किंवा अजून किती याला नाही महत्व. खरं तर तुम्ही किती मिनिटं प्रार्थना करता आणि देवासोबत किती मिनिटं वेळ घालवता ते मोजू नका. जेव्हा आपण असे वागतो तेव्हा आपल्या हेतूत काहीतरी खोट आहे असं समजा. तुम्ही देवासोबत 2 तास घालवले म्हणून अभिमान बाळगू नका. देवासोबत 10 मिनिटं घालवली म्हणून वाईटही वाटून घेऊ नका. खरं तर तुम्ही तोवर देवासोबत वेळ घालवायला हवा जोवर तुमच्यात घराबाहेर पडून सबंध दिवसात येणाऱ्या संकटांचा सामना करण्याची क्षमता येत नाही, तुम्ही देवामध्ये सबळ होत नाही तोवर. यशया अध्याय 40 वचन 29 ते 31 आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. तो भोगलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बळ देतो. तरुण थकतात भागतात, भरजवानीतले ठेचा खातात. तरुण थकतात भागतात, भरजवानीतले ठेचा खातात.
ठेचा खातात. आता याचा अर्थ काय आहे? तुम्ही किती तरुण आहात याने फरक पडत नाही. तुम्ही किती बलवान आहात याने फरक पडत नाही. तुम्ही चांगल्या परिस्थितीत आहात की नाही यानेही नाही. जर तुम्ही देवामध्ये सबळ नसाल तर तुम्ही एका मर्यादेपलीकडे काहीच करू शकणार नाही. पण देवाला नाही आहेत मर्यादा. म्हणून आपल्याला जे हवंय ते आपण त्याच्याकडून मिळवू शकतो. पण ते मिळवण्यासाठी तुम्ही त्याला विनवणी करायला हवी. तरी परमेश्वराच्या आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. आता जरा थांबा. परमेश्वराची आशा धरून राहणारे म्हणजे काय? जेव्हा मी पहिल्यांदा विचार केला मी गोंधळले होते. आणि गमतीदार बाब म्हणजे मी कुणाचीच वाट पाहू शकत नाही. मी कृती करणारी व्यक्ती आहे आणि म्हणून मला कळलं नाही की याचा नेमका अर्थ काय आहे. आणि परमेश्वराची आशा धरणं, त्याच्यासाठी थांबणं याचा अर्थ असा आहे की त्याला तुमच्याकडून काय करवून घ्यायचं यावर विश्वास नाही ठेवायचा. त्याच्या अपरोक्ष तुम्ही पुढाकार घेऊन कृती करायची नाही. पण दुसरी गोष्ट अशी, तुम्ही त्याची प्रतीक्षा करताना देवाने तुम्हाला अजूनही काही करायला सांगितलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही अजूनही बाह्य जगात वावरता आणि तुम्ही आतून कृती करत असता. तुम्ही अंतःकरणातून कृती करता. आशा किंवा प्रतीक्षा या शब्दाचा खरा अर्थ काय आहे माहिती आहे का तुम्हाला? हा अर्थ खूप महत्वाचा आहे. त्याचा अर्थ आहे त्याच्यावर अवलंबून राहणं, अपेक्षा करणं, आशा बाळगणं. आता बघा, तुम्ही देवाची आतुरतेने प्रतीक्षा करत असता तरी देव कोणतीच हालचाल करत नसतो. तुम्हाला विश्वास असतो तो कधीही येईल. आणि जर तुम्ही मला तुमच्या घरी जेवायला बोलावलं, मी म्हटलं की मी साधारण 12:15च्या सुमारास येईन, तर मी खात्रीने सांगते की तुम्ही 12:05 किंवा 12:10च्या दरम्यान मी येते की नाही असं म्हणत खिडकीतून बाहेर बघत माझी वाट बघत असाल. तुम्ही असं करता कारण तुम्हाला वाटतं की मी शब्दाची पक्की आहे आणि मी उगाच उशीर करणार नाही, आणि म्हणून तुम्ही माझी प्रतीक्षा करता. आणि तुम्ही माझ्यासाठी बरीच तयारी सुद्धा केलेली असते. आता बघा, जर आपण आपल्या आयुष्यात लोकांची वाट बघू शकतो तर आपण देवाची वाट का नाही पाहू शकत? मी स्वतःला काही चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत आणि मी म्हणते आज माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल अशी मी आशा करते आहे. कारण देवाची इच्छा आहे की त्याने चांगल्या गोष्टी कराव्यात, अशी आशा तुम्ही बाळगायला हवी आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा हा मार्ग आहे. तरी परमेश्वराच्या आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. तुम्ही बायबल वाचू शकता, पुस्तकं वाचू शकता, ध्यानधारणा करा, देववचनांबद्दल विचार करा, स्थिर राहून देवाचा अनुभव घ्या. तुम्ही एका जागी बसून त्याच्याकडून काहीतरी मिळवा. आता मी हे पुन्हा सांगेन, तुम्ही देवासोबत किती वेळ घालवता हे महत्वाचं नाही, तुम्ही देवासोबत कसा वेळ घालवता आणि देवासोबत वेळ घालवता हे महत्वाचं आहे. बायबलच्या अभ्यासाच्या अनेक पद्धती असू शकतात, पण मला वाचन याऐवजी अभ्यास या शब्दावर जोर द्यायचा आहे. गेल्या 2-3 वर्षात मी काही महत्त्वाची पुस्तकं लिहिली आहेत. त्याला आम्ही अध्ययन पुस्तकं असं म्हणतो. आणि ही पुस्तकं आमच्या अध्ययन सिरीजचा एक भाग आहे. याकोबाचं पत्र, फिलिप्पेकरांस, इफिसकरांस, कलस्सेकरांस, गलतीकरांस या विषयावरची पुस्तकं मी लिहिली आहेत. नीतिसूत्रावर सध्या काम करतेय आणि आम्ही यशस्वी होण्याचे उपाय अशा प्रकारची पुस्तकं कधीच विकली नाहीत. बघा, आपल्याला जे पाहिजे असतं ते सगळंच देव आपल्याला देईल ही कल्पनाच खूप सुंदर वाटते. पण जेव्हा शोध घ्यायची वेळ येते तेव्हा लोकांना कष्ट घ्यायचे नसतात. त्यांना फक्त ज्यांनी अभ्यास केलाय त्यांच्या तोंडून ते ऐकायचं असतं. पण देवाची अशी इच्छा असते की तुम्ही अभ्यास करायला हवा. मार्क 4 म्हणतं, आणखी त्याने त्यास म्हटले की तुम्ही जे ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुमच्या पदरी घालतील आणि तुम्हास अधिकही दिले जाईल. आता मी हे पुन्हा सांगणार आहे. आणखी त्याने त्यास म्हटले की तुम्ही जे ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुमच्या पदरी घालतील आणि तुम्हास अधिकही दिले जाईल. तर मी याचा अभ्यास केलेला आहे. खरं सांगते, मी आज तुमच्यासमोर बोलतीये, पण एका वचनाचा अभ्यास करण्यासाठी मी 3 तास घालवायचे. आणि मी माझं काम केलंय, मी माझं काम करतेच आहे. पवित्र आत्मा त्याचं काम करतोय. तुम्ही तुमच्या वाट्याचं कधी करणार? तुम्ही स्वतःला एक सवय लावून घ्या. कुणीतरी शिकवतं, कुणाचं तरी वचन ऐकता तेव्हा मुद्दे लिहून घ्या. तुम्ही ते संदेश वहीत उतरवून घ्या. किंवा जर तुम्ही
जर तुम्ही बायबल वाचत असाल आणि त्यातली काही वचनं तुमच्याशी निगडीत असतील तर लिहून घ्या आणि त्यावर विचार करा, लक्ष केंद्रित करा. तुमच्या आयुष्यावर याचा कसा प्रभाव पडेल याचा विचार करा. तुम्ही देवामध्ये अशा प्रकारे सबळ होऊ शकाल. आता एक सांगू का, आज मी जे बोलले ते तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी हे लक्षात ठेवा की देवाबद्दल जाणून घेणं म्हणजे शाश्वत जीवन नाही, तर देवाला जाणून घेणं म्हणजे शाश्वत जीवन होय. शाश्वत जीवन म्हणजे देवाला जाणणं होय. जेव्हा ख्रिस्त तुम्हाला तारणकर्ता म्हणून प्राप्त होतो तेव्हापासून एक विश्वासणारा म्हणून देवाला जाणून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. फिलिप्पेकरास 3:10 मध्ये पौल म्हणतो, हे अशासाठी की त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्यावे. अनुरूप होऊन. आता आपल्याला माहिती, आपण या पृथ्वीवर मानवी शरीरात आहोत, म्हणजे जगात खूपच समस्या आहेत आणि पौल असं म्हणतो की जरी आपण इथे असलो तरी आपण राहू शकू अशी एक जागा आहे आणि हे पुनरुत्थानाचं जीवन आहे. आणि हे जीवन केवळ येशूबद्दल जाणून घेतल्याने मिळणार नाही. तुमच्या आईच्या विश्वासावर, आजीच्या विश्वासावर तुम्हाला ते मिळणार नाही. तुम्हाला स्वतः विश्वास ठेवून त्याला जाणून घ्यावं लागेल. आणि तुम्ही जर त्याला जाणून घेण्यासाठी वेळ दिला तरच तुम्ही त्याला जाणून घेऊ शकाल. येशूच्या चारित्र्याचा अभ्यास करा, देवाच्या अद्भुत गोष्टींचा अभ्यास करा, देव चांगला आहे हे सत्य स्वीकारा आणि त्यावर 3-4 दिवस लक्ष केंद्रित करा. देवाच्या चांगुलपणावरचे अध्याय शोधा आणि वाचा. आणि एक सांगू का, इतर लोकांचं ऐकण्यापेक्षा देववचन जाणून घेण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न केला तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला होईल. मी शिकवते, मी देवाचे संदेश सांगते, तुम्ही माझं ऐकावं असं मला वाटतं. पण जेव्हा तुम्ही इतरांचं ऐकता ते ऐकणं म्हणजे सूर्याचा एक किरण. पण देवाला जाणून घेण्याचे तुम्ही स्वतः सुद्धा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवाची वचनं मोठ्याने म्हणा. मी अशाच प्रकारे रोज देवासोबत वेळ घालवते. मी स्वतःची निर्भत्सना करायचे, स्वतःला दोष देत बसायचे. पण मी आता एक गोष्ट म्हणते जी मी जवळजवळ 40 वर्ष रोज म्हणतेय की मी ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहे आणि मी येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे पवित्र झालेले आहे. पण ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. देवासोबत राहण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आम्ही एक पुस्तक लिहिलंय. हे पुस्तक आम्ही खूप वर्षांपूर्वी लिहिलं होतं, ज्याचं नाव आहे द सिक्रेट पॉवर ऑफ स्पीकिंग गॉड्स वर्ड. आता असं समजूया की तुम्ही स्वतःला दोष देताय आणि तुमचा आजचा दिवस खूप वाईट गेलाय. तर आता तुम्ही हे पुस्तक उघडा आणि हे एक चॅप्टर तुम्ही वाचा. पुस्तकात स्वतःला उद्देशून उपदेश केलेत म्हणून तुम्ही दोषी आहात या भावनेतून तुम्ही बाहेर पडू शकाल. त्यामुळे तुम्ही सैतानाचा पराभव करू शकाल. आणि या पुस्तकात अजून विविध विषय आहेत ज्यांचा परिणाम योग्यच होईल. रोमकरास 10:9 म्हणतं, जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील, देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुला तारण प्राप्ती होईल. यिर्मया 23:28, कोणा संदेष्टाने जर स्वप्न पाहिले असेल तर ते तो कथन करो. माझे वचन कुणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. मला रोमकरास 4 खूप आवडतं. त्यामध्ये अब्रामाविषयी लिहिलंय. त्यात लिहिलंय, याविषयी असा एक शास्त्रलेख आहे, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यास जिवंत करतो व जे नाही त्यास ते असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे जे नाही त्यास ते असल्यासारखी आज्ञा करीतो असल्यासारखी. वा. देव म्हणाला की आशेने विश्वास धरला आणि तिथे आशा होती. आपल्या शब्दात सामर्थ्य आहे आणि आपल्या शब्दांसाठी आपण देवाशी करार करायला हवा. आणि प्रत्येक वेळी शत्रूला सहमती दाखवू नका. जेव्हा शत्रू म्हणतो तू मूर्ख आहेस तेव्हा तोंड उघडून त्याला सुनावा, माझ्या अंतःकरणात देवाची प्रज्ञा आहे. ज्या गोष्टीची तुम्ही आधीच परतफेड केली आहे त्या गोष्टीसाठी शत्रू तुम्हाला जबाबदार ठरवतो. तेव्हा तुम्ही त्याला म्हणायला हवं, ज्यांना कळलंय ते येशू ख्रिस्तात कोण आहेत त्यांना कोणतेच अनुबंध नसतात. मग आपण आध्यात्मिक दृष्ट्या सबळ राहणार आहोत ना? आपण देवासोबत वेळ घालवणार आहोत. आपण प्रार्थना करून देवासोबत वेळ घालवणार आहोत. प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं.
तुम्ही देववचन बोलणार आहात आणि आजच्या दिवसाचा हा शेवटचा संदेश मी तुम्हाला देतेय की तुम्ही इतरांना मदत करण्यात सक्रिय राहायला हवं. हो, हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही सक्रिय राहायला हवं. तुम्ही स्वयंसेवक व्हायला हवं. चर्चने नेमून दिलेली कामं तुम्ही केली पाहिजेत. कळतंय ना, चर्च जे सांगतं ते तुम्ही मनापासून ऐका, कारण तुम्ही नियमितपणे लोकांना मदत करू शकाल. त्यामुळे लोकांना आनंद द्या, त्यांना मदत करा, नर्सरीत जाऊन काम करा, असं काही करा ज्यामुळे तुमचं मन उगाच वाईट गोष्टींकडे वळणार नाही. आणि वचनबद्ध राहा. लोकांना मदत करण्यासाठी जितका वेळ तुम्ही द्याल तितके तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या सबळ होत जाल. ऐका आता मी काय सांगते ते. तुम्हाला ज्या क्षमता हव्या आहेत त्या सगळ्या क्षमता देवाकडे आहेत. म्हणून देवामध्ये आणि त्याच्या अफाट सामर्थ्यामध्ये सबळ व्हा आणि त्याला त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये भरू द्या. आणि जो तुमचं सामर्थ्य त्या ख्रिस्ताद्वारे तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता हे जाणून घ्या. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.